नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक आनंदाच्या लाईव्ह ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे। बातमी थोडी मोठी आहे, तरी सुरुवातीपासून शेवटपर्यंत हमखास पहा। चला तर लाईव्ह ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया। मित्रांनो, बातमी आहे तर कर्मचाऱ्यांचा पगार दुप्पट नाही तर तिप्पट होणार, या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, आज आपण एक महत्त्वपूर्ण लाईव्ह अपडेट या ब्रेकिंगच्या मार्फत स्पष्ट करणार आहोत। करिता आपण लाईव्ह ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक ऐका व पहा। चला तर पाहूया आजच्या ब्रेकिंग न्यूज चे लाईव्ह स्पष्टीकरण पुढील प्रकारे। सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट नुकतीच समोर आली आहे। अनेक दिवसापासून ज्या 8व्या वेतन आयोगाची तुम्ही वाट पाहत होता, त्याबाबत कर्मचारी संघटनांनी सरकारकडे एक मोठा ऐतिहासिक प्रस्ताव ठेवला आहे। या प्रस्तावामध्ये फिटमेंट फॅक्टर आणि वार्षिक इन्क्रीमेंट बाबत असे काही आकडे समोर आले आहेत की ते पाहून तुमचे डोळे चमकतील। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलात। आता कर्मचाऱ्यांचा बेसिक सॅलरीमध्ये केवळ वाढ नाही तर मोठा धमाका होणार आहे। तो धमाका कसा होणार? कमी वेळेत आणि सोप्या भाषेत सांगायचे झाले तर तुमचा पगार आता थेट दुप्पट नाही किंवा तिप्पट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या नवीन प्रस्तावात 3.83 फिटमेंट फॅक्टरचे नेमके गणित काय आहे ते जाणून घेऊया। आणि दरवर्षी मिळणारे 3% इन्क्रीमेंट आता 6% कसे होणार? लेव्हल 1 पासून तर लेव्हल 10 पर्यंतच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या खिशात नेमकी किती हजार रुपये रक्कम वाढणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि पगाराची संपूर्ण आकडेमोड आता या छोट्याशा ब्रेकिंग न्यूज मधून आपण पाहणार आहोत। जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल आणि तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मस्ट आहे, कारण ही एक बातमी आर्थिक आयुष्याला तुमच्या नवी दिशा देऊ शकते। म्हणूनच आपण स्पष्टीकरण करत आहोत। चला मग वेळ न घालवता थेट विषयाला सुरुवात करूया आणि समजून घेऊया हे नवीन पगारवाढीचे संपूर्ण महागणित। सध्या संपूर्ण देशभर गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांच्या मध्ये एकच धावपळ सुरू झाली आहे। नवीन वेतन आयोग कधी लागू होणार आहे आणि त्यामध्ये नेमके किती पगार वाढणार आहेत। पण आज आम्ही तुम्हाला एक केवळ वरवरची माहिती देणार नाही, तर कर्मचारी संघटनेने सरकारकडे जो 3.83 फिटमेंट फॅक्टर आणि 6% वार्षिक इन्क्रीमेंटचा प्रस्ताव ठेवला आहे त्याचा सखोल पोस्टमार्टम करणार आहोत। हा प्रस्ताव जशाचा तसे मान्य केला तर सरकारी कर्मचाऱ्यांकडे पाहण्याची लोकांची दृष्टिकोन कायमची बदलून जाईल आणि त्यामुळे सरकारी नोकराला किंमत प्राप्त होईल। सर्वात आधी आपण हे समजून घेऊ का ही परिस्थिती किंवा सध्याची परिस्थिती नेमकी काय। सध्या आपण 7व्या वेतन आयोगाच्या नियमानुसार पगार घेत आहोत। 2016 मध्ये जेव्हा 7वा वेतन आयोग लागू झाला तेव्हा किमान वेतन हे 7,000 रुपयावरून 18,000 रुपये करण्यात आले होते। त्यावेळी फिटमेंट फॅक्टर 2.57 वापरला गेला। मात्र येत्या 10 वर्षात भारताची अर्थव्यवस्था आणि महागाईचा निर्देशांक ज्या वेगाने वाढला आहे त्या वेगात पगार वाढले नाही। त्या तुलनेत ही वाढ अत्यंत कमी पडू लागली आहे। म्हणूनच नॅशनल कौन्सिल ऑफ JCM ने आपल्या प्रस्तावामध्ये किंवा मेमोरँडम मध्ये एक आक्रमक पवित्रा घेतला आहे आणि त्यांनी सरकारला स्पष्ट शब्दात सांगितले आहे की 2.57 किंवा 3 फिटमेंट फॅक्टर आता चालणार नाही। हा वाढलाच पाहिजे, तो थेट 3.83 इतका असायलाच हवा। 3.83 हा आकडा मागे मोठे वैज्ञानिक कारण असे आहे की जीवनावश्यक वस्तूच्या किमती, घराचे वाढलेले दर, आरोग्य सेवेचा खर्च यांचा सांगड घालण्यासाठी, ताळमेळ बसवण्यासाठी, बॅलन्स करण्यासाठी मोठी वाढ होणे आवश्यक आहे। आता यातील सर्वात क्रांतिकारक मागणीकडे वळू, ती म्हणजे वार्षिक इन्क्रीमेंट। मित्रांनो, गेल्या कित्येक दशकापासून सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी त्यांच्या मूळ पगारावर 3% पर्यंतची वाढ मिळते। हे 3% वाढ ही केवळ साचेबद्ध पद्धतच आली, एक साचा तयार झाला आणि साचेबद्ध पद्धत आहे।
पण कर्मचारी संघटनेची मागणी आता अशी आहे की हा साचा मोडून काढा. ही वाढ आता तर 3% वाढून 6% करण्यात यावी आणि जर सरकारने ही मागणी मान्य केली तर भारतीय वेतन संरचनेतील एक ऐतिहासिक बदल होईल. 6% इन्क्रीमेंट म्हणजे तुमच्या पगाराची वाढ ही चक्रवाढ पद्धतीने इतक्या वेगाने होईल की कर्मचाऱ्यांना आपल्या हातात भविष्यातील आर्थिक गरजा यासाठी इतर कोणत्याही गुंतवणुकीवर अवलंबून राहावं लागणार नाही किंवा इतरांवर लागू किंवा अवलंबून राहता येणार नाही. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा बेसिक सॅलरी नवीन नियमानुसार 69,000 रुपये झाला तर दरवर्षी त्याला मिळणारे 6% इन्क्रीमेंट 4,140 रुपये असेल. पुढील नवीन वर्ष इन्क्रीमेंट समजून धरून पकडून 73,140 रुपयापर्यंत मोजावे लागेल. अशा प्रकारे 10 वर्षात या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 1,20,000 च्या पार गेलेला असेल. हे गणित समजून घेणे सोपे आहे कारण यामुळे कर्मचाऱ्यांची क्रयशक्ती टिकून राहण्यास मदत होणार आहे. ही मागणी केवळ आकड्याचा खेळ नसून तो सरकारी कर्मचाऱ्यांचा हक्काचे वाढ आहे. सरकार कर्मचारी संघटनेच्या मते सार्वजनिक क्षेत्रात ज्या पद्धतीने दरवर्षी पगार वाढ होते त्या परिस्थितीत सरकारच्या कर्मचाऱ्यांना होत नाही. त्याच धर्तीवर सरकारी कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या कष्टाचा मोबदला मिळाला पाहिजे. 7व्या वेतन आयोगामध्ये जी तफावत होती ती तफावत सुद्धा दूर केली पाहिजे. ती 8व्या वेतन आयोगात भरून काढण्यासाठी 3.83% फिटमेंट फॅक्टर हा अनिवार्य असल्याचे तज्ञांचे मत आहे. जर किमान वेतन 18,000 रुपयावरून 69,000 रुपये झाले तर त्याचा फायदा केवळ चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनाच नाही तर संपूर्ण वेतन श्रेणीतील सर्वच थरावरील कर्मचाऱ्यांना होणार आहे. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेतील उलाढाल एवढी मोठी होईल की कारण जेव्हा कर्मचाऱ्यांच्या हातात पैसा येईल तेव्हा बाजारातील मागणी वाढते आणि देशाची GDP वाढीस मदत मिळते. यातील सर्व मागण्या आणि सरकारच्या कोर्टात आहेत आणि त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात किंवा विशेष घोषणेनंतर याच्यावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. ज्यामध्ये सामान्यतः दुर्लक्ष गेले आहेत पण तुमच्या खिशावर फार मोठा परिणाम झाला आहे. त्या तुमच्या खिशावर मोठा परिणाम करतात आणि आपण पहिल्या भागात किमान वेतन कसे वाढेल पाहिले. आता मध्यम आणि उच्च वेतन श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या पगाराचे महागणित पाहूया. लेव्हल कर्मचारी जसे की लेव्हल 1 चे जे कर्मचारी आहेत जसे की LDC लिपिक टॅक्स असिस्टंट सध्याचा मूळ पगार 25,500 रुपये आहे. त्यासाठी हा 8व्या वेतन आयोगातील एक सुवर्ण काळ ठरणार आहे. 3.83 फिटमेंट फॅक्टर नुसार नवीन पगार थेट 97,665 रुपये इतका होईल. आता कल्पना करा की लिपिकाचा पगार जर जेमतेम 40,000 रुपयाहून एकूण असतो त्यापेक्षा मूळ पगारच 1,00,000 रुपयाच्या जवळ पोहोचेल आणि जेव्हा त्यामध्ये 6% वार्षिक इन्क्रीमेंट चे इम्प्लिमेंट होईल आणि भर पडेल तेव्हा पहिल्याच वर्षात हा पगार 1,03,524 रुपयापर्यंत मजल मारेल. लेव्हल 7 मधील ज्यामध्ये इन्स्पेक्टर सेक्शन ऑफिसर महत्वाचे प्रशासकीय पदे आहेत ज्यांचा मूळ पगार सध्या 44,900 रुपये आहे. त्यांचा फिटमेंट फॅक्टर 3.3 लागू केला तर हा आकडा 1,71,957 रुपये होईल आणि 6% वार्षिक वेतन वाढीने तो 1,82,285 रुपयावर पोहोचेल. आणि उच्च पदस्थ गॅजेटेड ऑफिसर म्हणजेच लेव्हल 10 च्या बाबतीत हे आकडे डोळे पांढरे करणारे आहेत. सध्या ज्यांचा पगार 56,100 रुपये आहे त्यांचा मूळ पगार वाढून तो थेट 2,14,863 रुपये होऊ शकतो आणि म्हणूनच 6व्या वेतन आयोगात इन्क्रीमेंट नंतर तो 2,27,000 रुपये 27,754 रुपये होईल. पण मित्रांनो ही फक्त मूळ पगाराची गोष्ट झाली. खरा मोठा फायदा होईल ज्यामध्ये सरकारी नियमानुसार महागाई भत्ता, DA, घरभाडे भत्ता,
ट्रॅव्हल्स अलाउन्स, टीए इत्यादी मूळ घटकावर मोजले जातील. मूळ पगारच 3.83 पट वाढला तर हे सर्व भत्ते सुद्धा त्याच पटीत वाढतील. उदाहरण घ्यायचे झाले तर 50% महागाई भत्ता मिळत आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 69,000 रुपये झाला तर त्याचा महागाई भत्ता 34,500 रुपये होईल. तसेच जर कर्मचारी संघटनेने शहराच्या श्रेणीनुसार घर भाडे 30% वरून 40% करण्याची मागणी केली आहे, तर 69,000 रुपयावर 40% याचा रेट पाहिला किंवा घर भाडे पाहिला तर 27,600 रुपये केवळ घर भाड्यासाठी असेल. या सर्व गोष्टीची बेरीज केली तर एक सामान्य शिपाई किंवा एमटीएस कर्मचाऱ्यांचा एकूण पगार 1,20,000 रुपयाच्या घरात जाऊ शकतो. हे वाचायला किंवा ऐकायला स्वप्नवत वाटत असले तरी कर्मचारी संघटनेने दिलेल्या प्रस्ताव हे अचूक गणित आहेत. सोबतच संघटनेने एक अतिशय तांत्रिक पण महत्वाची मागणी केली आहे, ती म्हणजे 8 पे लेवल रद्द करून केवळ मोठ्या 7 पे लेवलच तयार करा. यामुळे सॅलरी स्ट्रक्चर इतके सोपे होईल की कर्मचाऱ्याला यापुढील 10 वर्षात आर्थिक नियोजन करणे शक्य होईल. पेन्शन धारकांसाठी हा सुद्धा आयोग जीवनदान ठरणार, कारण फिटमेंट फॅक्टरचा हा केवळ लाभ कार्यरत कर्मचाऱ्यांनाच नाही तर निवृत्त वेतनधारक कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे. उतारवयात कोणावर अवलंबून राहावं लागणार नाही. करिता अधिकारी आणि कर्मचारी आणि सर्व पेन्शनधारकांनी यांनी संघटनेकडून सरकारकडे दिलेला प्रस्ताव मंजूर झाला तर कर्मचारी मालामाल होईल. पण प्रत्येक कर्मचाऱ्याचे सध्या लक्ष लागले आहे 8व्या वेतन आयोगाच्या मुख्य गणिताकडे. काय आहे गणित सध्या कोणीच सांगू शकत नाही. म्हणून लाईव्ह ब्रेकिंग न्यूजच्या मार्फत ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हे व्हायरल केले आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.